मच्छा मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत मालाड पूर्वमध्ये प्रामुख्याने वन जमिनीच्या क्षेत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथे नागरी सुविधा पोहोचल्या जात नाही। त्याचबरोबर इथला वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे, शाळांचा प्रश्न गंभीर आहे, त्याचबरोबर मैदानांचा आणि त्याचबरोबर इथल्या रुग्णालयांचाही प्रश्न गंभीर आहे। अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, उमेदवार, प्रतिनिधी त्याचबरोबर सामान्य जनता आपल्या सोबत आहेत। मालाड पूर्वच्या सगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात पार पडताना इथले लोकप्रतिनिधी कितपत यशस्वी ठरलेत हेही जाणून घेणार आहोत। आपण जाणार आहोत पहिल्यांदा मनसेकडे की या विभागातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठले प्रामुख्याने जे सोडवायला हवे होते त्याच्याकडे दुर्लक्ष झाले। आज या इथं बघितलं तर इथे गटराचा प्रश्न, रोडचा प्रश्न, सर्व गोष्टीचा प्रश्न, ही आपली महानगरपालिकेची शाळा आहे जी दूर अवस्था झालेली आहे, पण कुठचाही पक्ष तिथे लक्ष देत नाही। दुर्दैव आमचं आहे की आज आमची दिंडोशीमध्ये कोणाला बोलवताना आम्हाला लाज वाटते, का की येताना सर्व खड्डे, ना रस्ते, ना पाणी, नाही काय नाही, ही समस्या आहे। आणि वर्षानुवर्ष यांना सत्ता द्या, कशा पद्धतीने द्यायची आणि कोणासाठी द्यायची, एकूणच अनेक प्रश्न आहेत। वर्षानुवर्ष अनेकांना सत्ता दिल्या, इथल्या लोकांनी निवडून दिलं, प्रत्येक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधीतून निवडून गेलेत, या विभागातून शिवसेनेचे गेलेत, भाजपचे गेलेत, मात्र प्रश्न तसेच आहेत। काय सांगाल? या ठिकाणी गेली अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती। मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादीचा नगरसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व कुरार गावामध्ये करतोय। बरेचसे प्रश्न आम्ही सोडवण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला। खरं तर मुंबई शहरामध्ये लोक एकदा कोणतरी मौका देते पण दुसऱ्या वेळेला निवडून देतात, त्यावेळेला कामाचा केलेला दाखला आम्हाला मिळालेला आहे। आम्ही काम केलं म्हणून लोकांनी याला दुसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात उतरलेलो आहोत। पण प्रश्न सुटले नसल्यामुळेच लोक हे करतात। सामान्य जनतेकडे येणार आहे, आधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडनं घेतो की काय इथले जे समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्याचं राष्ट्रवादीने सांगितलंय म्हणूनच निवडून आले, काय सांगाल? मैं हिंदी में बोलता हूँ, मैं जिला का सचिव हूँ। पूरे डिंडौसी विधानसभा में कोई काम नहीं हुआ। रास्ते का समस्या है, ट्रैफिक की समस्या है, गटर की समस्या है और जितनी समस्या है झोपड़पट्टी में जो नगर सेवक पहले से हैं कोई कुछ काम किया नहीं है। इसलिए हम लोग भारतीय जनता पार्टी के पहली बार खड़े हो रहे हैं और हम फडणवीस जी का जो लक्षात आलं तुमचे मुद्दे, प्रश्न सुटलेले नाहीत, काय एकूण तुमच्याकडे येतो मी। असू द्या, उमेदवारांकडेच आपण जातोय असं नाही, सामान्य जनता आहे आपल्यासोबत, काय सांगाल? आज 25 वर्ष युतीची सत्ता आहे आणि ह्या सत्तेने एकच काम केलेलं आहे आणि ते म्हणजे काय, एकमेकाचं पाय ओढायचं आणि एक काम करायला गेला की दुसऱ्याने त्याचा पाय ओढायचा। जसं खेकड्याची टोपली ठेवलेली असते तिला प्रश्न सांगा कुठले तुम्ही तर अशा प्रकारचं आज जर चाललेलं आहे। दोघांनी आज जे केलेलं आहे, सामान्य जनता त्याच्यामध्ये भरडून निघालेली आहे। एकाने काहीतरी करायला जायचं, दुसऱ्याने त्याला विरोध करायचा। एका पार्टीत राहून एकत्र राहून हे अशा प्रकारचं केल्यामुळे सामान्य जनता आज भरडली जात आहे। त्यांचे कोणतेही प्रश्न निकाली निघत नाही आहे। नगरसेवक हे पद असं आहे की त्याने तळागाळातून काम करायला हवं, सर्वसामान्य माणसांचं काम करायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या पार्टीने एकानेच काम केलेलं आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न सुटलेले नाहीत। मी येतो तुमच्याकडे, जनता दलाचे पण काही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल की इथले प्रश्न का सुटले गेले नाहीत? मैं पठानवाड़ी में पिछले 47 साल से रहता हूँ। पूरी पठानवाड़ी ऐसा लगता है कि मैं उत्तर प्रदेश के किसी गरीब बस्ती में रहता हूँ। न वहाँ पे कोई संडास है, न वहाँ पे कोई ड्रेनेज है, न कोई बैंक है, न कोई म्यूनसिपैलिटी का डिस्पेंसरी है। एक वार्ड में लगभग 150 करोड़ रुपया पर ईयर आता है। 40,000 करोड़ का हमारा बजट है, किसके किसे में पैसा जाता है मुझे तो अभी तक समझ में नहीं आया। पठानवाड़ी की समस्या यूपी के एक छोटे से गांव से भी बड़ी समस्या है। दोनों तरफ ट्रैफिक है, अगर एम्बुलेंस में कोई आ गया गरीब तो उस एम्बुलेंस में उसका बच्चा हो जाएगा, वो घर तक नहीं पहुंच सकता है। और नेता को अगर जावे तो हम कर रहे हैं, हम करते हैं, हम कर रहे हैं, ऐसा ही होता है। इसलिए मैं बोलता हूं कि अब की बार कोई ऐसे आदमी को लाओ जो आम आदमी हो, सबका काम करे। एकूणच आश्वासनं दिली जातात, फंड्स खर्च केले जातात, मात्र लोकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत। काय तुम्ही सांगाल? तुम्ही प्रतिनिधित्व इकडे केलंय आणि प्रतिनिधित्व केलं असताना सांगितलं फंड्स खर्च होत आहेत, मात्र लोकांची कामं होत नाही। नहीं, 50 लाख रुपया फंड खर्च होता है, 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 50 लाख रुपया फंड खर्च हो
अब त्यांनी ज्या ठिकाणी बोलले तो पठाणवाडीचा भाग आहे. ह्या पठाणवाडीचा भाग त्या विभागातले नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते. त्यांनी काय त्यांनी जे समस्या मांडले ते त्यांना विचार. पण ज्या भागामध्ये आम्ही गेली 10 वर्ष आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून राहिलेलो आहोत. आम्ही रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आम्ही शाळेचे प्रश्न असतील, या भागामध्ये तुमचं जे कार्यक्रम चालला आहे त्या मैदानाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, आंदोलनातून आम्हाला हे सोडवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दिंडोशी तालुक्यामध्ये प्रामुख्याने काम करताना लोकांच्या समोर दिसतं. त्याचं कारणच एक आहे, आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगलं काम करण्यामध्ये लोकांच्या समोर आलेलो आहे. चांगलं काम केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केलाय, काय सांगा? अभी 25 साल से जितने भी नगर सेवक हैं, बीएमसी में शिवसेना है, बीजेपी है, ये एक पे आरोप लगाते दोनों एक ही सगे भाई हैं लोग. लेकिन हमने देखा स्थानीय नागरिक हिसाब से आज एक ही नगर सेवक है, अजीत राव राणे. काम सांगा, जो प्रचार पानी के लिए, जो पानी के लिए आज लक्ष्मण नगर में हमारे पास 24 घंटा पानी मिलता है. पहले पानी के लिए हम लोग बहुत त्रास था, रास्ते की तकलीफ थी. हमारे वहाँ पर रास्ते का नाम ही था कचरा पेटी. वो कचरा पेटी एक ही मुक्त काम करने वाले. हमने दिल से इनको सपोर्ट किया और हमेशा इनके लिए तैयार है. एकूणच भाजपवर आरोप केला की भाजपच्या नगरसेवकांनी कामं केलेली नाहीत आणि त्यामुळे लोकांचा असंतोष. काही काम आजपर्यंत भाजपचे नगरसेवक एकदम कमी होते. कारण की आज महानगरपालिकेमध्ये स्थायिक नगरसेवक आमचे भाजपचे कुठाले नव्हते. 1-2 नगरसेवक आहेत. आज पहिला प्रश्न आहे की सकाळी माणूस उठला तर पहिला मनामध्ये काय येतं की मी बाथरूमला कुठं जाऊ. पहिली समस्या येतं गंभीर आहे. कारण की आज माणूस उठल्याच्या नंतर पहिला बाथरूमचं टॉयलेट बघतो तर त्या ठिकाणी 2-2 घंटे लोकांना उभा राहावं लागतं. आज दिंडोशी त्या भागामध्ये बोललं तर आजपर्यंत एक गाडी जर एखादं पेशंट जर हॉस्पिटलला न्यायचं म्हणलं तर कमीत कमी 2 ते 3 घंटे लागतात. ह्या पद्धतीने दिंडोशीचा आजपर्यंत जेवढी बी सत्ता 20 वर्ष सत्ता यांची होती. ह्याच्या पहिलं एकूण तुम्ही सत्तेत होता महापालिकेत, महापालिकेमध्ये नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून आम्ही साथमध्ये होतो. आता आम्ही त्यासाठी अलगमध्ये इलेक्शन लढतो. हे आमचे काय सांगा? साहेब, आम्ही कुडाळमध्ये राहतो. कुडाळचा ह्या राजकारणाने पुरा विस्तार केलेला आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, या ठिकाणी रस्त्याचे खड्डे आहेत. त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे, जे नाशिकला काम झालेलं आहे ते आम्ही लक्षात आलं. काय सर्वप्रथम मी IBN लोकमतचं स्वागत करतो की आपण या कुरार विलेजमध्ये आलात. आज या ठिकाणी एकही असं सुसज्ज असं गार्डन नाही की मुलं जर आज आई वडिलांना बोलली की आम्हाला गार्डनला घेऊन चला तर जायचं कुठं, हा आई वडिलांसमोर मोठा प्रश्न पडतो. नंबर 2, या कुरार विलेजमध्ये आज स्लम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे. या कुरार विलेजमध्ये असणारे इमिटेशन ज्वेलरीचे कारखाने, या कारखान्यांमध्ये काम करणारी जवळजवळ 20-20, 25-25 लोक एका रूममध्ये राहतात. ते बंगाली भाषा बोलतात, पण ते बांगलादेशी आहेत की बंगाली आहेत हेच समजत नाही. तिथल्या स्थानिकांना यांचा खूप त्रास होतो. यांच्याकडे असणारे गॅसचे सिलेंडर, एका रूममध्ये 4-4, 5-5 गॅसचे सिलेंडर आहेत. जर उद्याला या प्रभागात आग लागली तर अग्निशमन दलाच्या गाड्या इकडे येणार कशा? जागा आहे का अग्निशमन दलाच्या गाड्या? घुसखोरांचा पण प्रश्न आहे, काय सांगा? आमचं एक मत आहे की मुंबईची शांघाई बनवायच्या आधी मुंबईमध्ये 40-50 वर्षापासून जो माणूस मरतोय, मराठी माणूस जो इथे मरतोय, खचतोय, त्याचा आधी विकास करा, नंतर मुंबईची शांघाई करा. पेंग्विन आणायच्या काही करायचं ते करा, पण आधी मराठी माणसाचा विकास करा. आम्ही स्वतः फॉरेस्ट एरियामध्ये राहतो. स्वतः काहीच तिथे झालेलं नाही. ना संडास ना रस्ता, काहीच म्हणजे काहीच झालेलं नाही. तिथे लोक येण्या जाण्याचा रस्ता नाही, जायला रस्ता नाही, यायला रस्ता नाही, कुठेच काय केलेलं नाही. स्वतः तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर तुम्ही स्वतः येऊन बघा. आमच्या फॉरेस्ट एरियामध्ये ज्या टायमाला वोटिंग असते ना त्या टायमाला सर्व फिरतात तिथे. त्या टायमाला कोणच नाही की माणूस मरतोय काय जगतोय, कुठे काय लोकांची एवढी हालत झाली आहे ना. खरं सांगतो आम्ही स्वतः आले ना की त्यांना जंगलामध्ये संडास बनवावं लागतं. आमच्या फॉरेस्ट मध्ये आहे जागा, पण आम्हाला तिथे सुद्धा हटवण्यात येतं आणि सारखे आम्हाला त्रास देतात. पाण्याचा रस्ता जाऊन खरं सांगतो आमच्या ते अजितराव राणे आहेत ना, ते खूप चांगलं काम करतात. म्हणजे तुम्हाला कुणाच्या बद्दल सांगा, तुमच्या समस्याबद्दल सांगा. आमच्या समस्या काय, आमच्या एरियामध्ये रस्ते बनवले, पाणी आणलं त्यांनी, एकूण प्रश्न सुटले. काय सांगाल? शिवसेनेचा आमदार पण आहे तुमच्या इथं, खासदार आहेत, नगरसेवक आहेत. लोकांनी एवढा भरभरून शिवसेनेला एवढं दिलेलं आहे. 43 मध्ये 43 वॉर्डमध्ये आजपर्यंत गेली 15 ते 20 वर्ष नगरसेवक अद्यापही नाही आहे. आणि आज ह्याच्यामध्ये ट्रॅफिकची एवढी समस्या आहे, भयंकर समस्या आहे.
आज रोड रस्ते बघा, ह्या ठिकाणी गल्लोगल्ली बघा तुम्ही, कचऱ्याच्या डबे वगैरे, भयंकर कचरा वगैरे पडलेला आहे. अजिबात रिस्पॉन्स नाही, काही नाही. आणि अडीअडचणीला काय 20 वर्षापूर्वी वाडकर मामा नगरसेवक होते, त्यावेळी त्यांनी रोड तो मोठा केला. त्याच्यामध्ये अजिबात झालेली आहे. 10 वर्ष युतीमुळे हा बीजेपीकडे वॉर्ड होता आणि बीजेपीकडे वॉर्ड असल्यामुळे राष्ट्रवादी हे 2 फुटीतून जिंकून येत होती. आणि या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने या विभागात तरी कोणतं काम, आज ज्या क्रीडांगणात तुम्ही ही मुलाखत घेत आहात ते क्रीडांगण सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे काही आज आमदार सुनील प्रभू आल्यानंतर काय सांगा? अपक्ष उमेदवार आहे मी, तानाजी त्र्यंबक काकडे. बोला. आज एक सामान्य माणूसाठी मी जनतेसाठी उभा आहे. मी इथे नगरसेवक. प्रश्न सांगा. तुम्ही उभा राहिला, प्रचाराची जागा नाहीये. बरं ठीक आहे. प्रश्न आहे, तुम्ही बघताय सगळे रस्ते, खड्डे आणि मैदानाचे कशा प्रकारे लोक इथले हाताळतात. किती कुठल्याही पक्षाचा असू द्या, मलाही कुठल्याही पक्षाच्या याने काम केलं नाही. काय सांगा? आम्ही 25 वर्ष झालं अप्पापाडा राष्ट्रीय तिथे अप्पापाडा खडी मिशन जवळ राहतो. 25 आमच्याकडे रेशन कार्ड आहे, वोटर आय डी आहे, आमच्याकडे सर्व प्रूफ आहेत. आम्ही हर व्यक्ती मतदान टाकतो आणि आम्हाला घोषित केलेलं आहे की हा फॉरेस्टर एरिया आहे आणि आमची घरं आम्हाला भेटत नाहीत आणि बोलतात की तुमच्याकडे काहीच प्रूफ नाही. जेव्हा आम्ही घराचा मुद्दा ठेवतो तेव्हा बोलतात की फॉरेस्टरचा एरिया आहे म्हणून, हे आम्हाला सांगतात. आमच्याकडे नगरसेवक आले पण आमचं काही काम केलं नाही. मेन प्रॉब्लेम आला बाथरूमचा, तर तिथं 1-1 घंटा 2-2 घंटे राहावं लागतं आणि बिमार मुलं पडतात ते गटरच्या घाणीमुळे. तर किती त्यांना सांगितलं, अर्धीला काही केलं तर येतो बोलतात आणि अजिबात एकही कोणी येत नाही. समस्या बघा तुम्ही ह्याच्या पुढे हा फोटो बघून सांगू शकतो की तुम्ही काय आमचे केलेत काम आणि काय तुम्ही काम केले नाही. आम्ही याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. शौचालयाची कामं झाली नाहीत, आमच्याकडे पाणी नाहीये. आज कुरार विलेज मध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सगळ्या लोकांना माहिती आहे, पण कोणी त्याच्याबद्दल काही आवाज उठवत नाहीये. एक जर माणूस आजारी पडला तर त्याला 4-4 तास लागतात. एकूण अनेक प्रश्न आहेत. लोकांचे प्रश्न न सुटल्यामुळे तुमच्याकडे येतो. लोकांचे प्रश्न सुटले नाही, त्यामुळे जो त्रागा आहे तो त्रागा लोक व्यक्त करतात. काय सांगाल, इथले जे प्रश्न आहेत ते न सोडवण्याच्या मागे काय प्रशासन अपयशी आहे, नगरसेवक अपयशी आहेत, की इथं काम करताना इच्छाशक्तीच नाही? या खरं तर या सेना आणि भाजपच्या युतीमधल्या लोकांमध्ये, प्रमुखांमध्ये यांच्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये. डीड यू नो आणि आम्ही करून दाखवलं. तुम्ही काय करून दाखवलं? मुळामध्ये हे लोक प्रश्न विचार, तुम्ही करून काय दाखवलं? बकाल करून दाखवलं का? मुळामध्ये ज्या मूलभूत समस्या लोकांच्या आहेत त्या मूलभूत समस्या आज जसं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहेत तशाच आहेत. आज 25 वर्षीय लोक सत्ता उपभोगतात. समस्या सांगा न. या पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, महिलांच्या शौचालयाची समस्या. आज मुंबई शहरामध्ये, आज कुरारमध्ये आपल्याला जर अप्पापाड्यापर्यंत जायचं असेल 1 किलोमीटरचा रस्ता आहे. 1 किलोमीटरचा रस्ता जायचा असेल आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो. एखादा अपघात घडला, एका ठिकाणी आग लागली तर त्या ठिकाणी अग्निशमनची गाडी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपण करून काय दाखवलं? मुळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सुधारणा केली पाहिजे. ह्या कुरार विलेजमध्ये एकही रस्ता नाहीये, एकही रस्ता नाही आणि अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तर आपण घेणार आहोत. मात्र लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या अनधिकृत बांधकामाच्या असतील, वाहतुकीच्या समस्या असतील, त्याचबरोबर गटारा चोकअप होत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर की इथल्याच या समस्या आहेत त्या न सोडवण्याच्या मागचे नक्की विलन कोण आहेत ते जाणून घेणार एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत मालाड पूर्वमध्ये. मालाड पूर्वमध्ये प्रामुख्याने समस्या आहेत, शौचालयाच्या असतील, वाहतुकीच्या असतील, त्याचबरोबर इथल्या ज्या वनक्षेत्रावरच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमधल्या नागरी सुविधांचे प्रश्न असतील. निवडणुका आल्या की त्यांना विचारलं जातं, मतदानासाठी आवाहन केलं जातं. मात्र जेव्हा त्यांचे प्रश्न सोडवायची वेळ येते तेव्हा ते प्रश्न सोडवताना तुम्ही कायद्यात बसत नाही असे उत्तर दिली जात असल्याचं हे यावेळेला स्पष्ट केलं. आपण जाणार आहोत आणखी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना हात लावणार आहोत. आपण हे सांगा की नेहमी इथं शिवसेना मोठ्या प्रमाणात निवडून दिलं गेलं आहे लोकांनी, का प्रश्न सुटले नाही तिकडे? आज त्यांची मानसिकता नाही आहे. त्यांना फक्त टेंडरवरती किती टक्के भेटतील ह्या गोष्टीवरती ते लोक गुंतलेले आहेत. या इथे आज शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा खासदार एवढ्या वर्षापासून काय केलं आहे लोकांनी?
आज मराठा पाट्या कोणी केल्या असतील बदली केली असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनीच केलेले आहेत मुंबईमध्ये. इथले नागरी प्रश्न सोडवण्यासाठी मनसेने इथं काय आंदोलन केली, काय प्रश्न सुटले? आज आम्ही जिथे फॉरेस्ट एरियामध्ये, वन खात्या एरियामध्ये जिथं कोण सत्ताधारी पाणी न देणार, नळ न देणार, लाईट न देणार, ह्यांच्यामुळे पण आम्ही लोकांनी पाणी दिलेलं आहे, रस्ते बनवलेले आहेत, गटर बनवलेले आहेत, शौचालय दिलेले आहेत, आमच्या खिशातून पैशातून टाकून. ह्यांची मानसिकता आहे का या लोकांची? सत्तेत नसतानाही आपण कामं केल्याचा दावा केला जातो, काय सांगा? लोकांनी, शिवसेना आणि भाजप फक्त एकच काम करतात, निवडणूक आली की इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि लोकांची दिशाभूल करतात. एक तर कामं करत नाही आणि कामं कुठल्याही लोकांच्या नागरिक समस्या त्यांनी सोडवल्या आरोप नाहीत. प्रत्यारोप होत आहेत का? काय सांगाल तुम्ही इथे राहता एवढ्या वर्षात? मी 40 वर्ष 38 वार्डामध्ये राहतो. 38 वार्डामध्ये इथे फार पूर्वी समस्या होत्या. त्यानंतर इथल्या समस्या सोडविण्यासाठी पुष्कळ अर्ज हे ते करण्याची वेळ BMC पर्यंत आली होती मला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रश्न जोड तिथं वारंवार नाही, प्रचारासाठी कुणाची बाजू मांडण्यासाठी हा कार्यक्रम आहे, हे समजून घ्या. तुम्ही सांगा की इथल्या ज्या नागरी समस्या आहेत, वाहतुकीचे प्रश्न असतील, ट्रॅफिकच्या समस्या असतील आणि अनधिकृत दुकानं जी रस्त्यात आल्यामुळे हे जे समस्या वाहतोय त्याला नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी जबाबदार नाही का? नाही, या ठिकाणी ही आजची समस्या नाहीये. ही समस्या यांनी केलेलं पाप आहे. या ठिकाणी अनेक वर्ष शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री हे सगळे या ठिकाणी होते. अलीकडच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या कुरार गावातील लोकांना समजलं की या ठिकाणी या लोकांनी भ्रष्टाचार केलेले आहेत, या लोकांनी एकदम माज आलेला आहे आणि म्हणून आम्हाला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुरारसारख्या विभागामध्ये आम्हाला काम करण्यासाठी लोकांनी. रुग्णालयाची समस्या पण भेडसावते लोकांना. हो आहे ना, बरे अनेक वर्ष. आज खोटं काहीतरी सांगतात, एवढी मोठी लोकांना हँडबिल देत आहेत की आम्ही 4 मजली इमारत रुग्णालय म्हणून पास करून घेतलेलं आहे. कुठे पास करून, कुरारच्या जनतेने सांगावं कुठे पास करून घेतलेलं आहे. परंतु कुरार गावामध्ये साधारणपणे या दिंडोशी क्षेत्रामध्ये 3.5 ते 4 लाख वस्ती असणारी या ठिकाणी आजही हॉस्पिटल पाहिजे आहे. असणारं SK पाटील हॉस्पिटल या लोकांनी दुसऱ्या बिल्डरला विकण्याचं काम केलं. 250 कॉट असणारं ते हॉस्पिटल आज 65 बेड आणून ठेवलेले आहेत. गेली अनेक वर्ष SK पाटील हॉस्पिटलमध्ये कुरार गावची जनता आंदोलन करतायत. परंतु इकडच्या नेत्यांना, इथले जे खासदार आहेत, आमदार आहेत, या लोकांना कोणालाही दिसलं नाही. हे यांचं पाप आहे आणि कुरारची जनता ह्यांना सबक शिकवल्याशिवाय ह्या लोकांना जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळेच खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं भाजपा आणि शिवसेना सत्तेवर होते, त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी जास्त येते. इथल्या रुग्णालयाचा प्रश्न सुटला नाही, इथल्या वाहतूक याचा प्रश्न सुटलेला नाही. काय सांगाल? असं आहे बोल इथं लाईव्ह आहे. खरं ऐकू वाटत नाही त्या लोक सत्तेमध्ये असून, खरं ऐकू वाटत त्यामुळे आढळतात येते. काय सांगा? कांग्रेस के है, मैं सदस्य वार्ड से उम्मीदवार हूँ, अनुसया अनंत पवार. मेरा यही कहना है कि सब जनता को अभी के जो आमदार खासदार आए. काय सांगाल? काय सांगाल? विचार करण्यासाठी इथं वेळ नाही. लाईव्ह शो चाललेला आहे इथं. नगरपालिकाचे जे चुनाव आहेत ते गल्ली, गटर आणि मीटरचे चुनाव आहेत. त्याचबरोबर स्वास्थ्य, शिक्षा आणि स्वच्छताच्या आहेत. या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नव्हता. सत्तेत तुम्ही होता. सत्तेत असताना सुद्धा शिवसेनाचे नगरसेवक, शिवसेनाचे खासदार, शिवसेनेचे आमदार असताना या कुरार विलेजची तुम्ही एक एक गल्ली, एक एक रोड, एक एक रस्ता बघा. स्वच्छ असताना मला सांगायचं आहे की ज्या वेळेला रावराणे सांगतात की तुम्ही काय केलं नाही, 15 वर्ष त्यांची सत्ता होती राज्यामध्ये, आमची 2.5 वर्ष आली आहे. आज 3 नंबर मुंबईची शिवसेना आणते 1 नंबरवर आहे. ती 3 नंबर आली आहे कारण राज्य सरकारने काम केलंय, त्या पॉईंटवरती 3 नंबरवर आलेली आहे. आम्ही आज सेपरेट जाऊन उतरलोय कारण 1 नंबरवर मुंबई आणण्यासाठी. लक्षात आलं तुमच्या, लक्षात आलं. सामान्य जनता अजूनही आदिवासींचा विकास हा 1,500 आदिवासी अजूनही पाणी भेटत नाहीत. नगरसेवक असून फायद्याचे काय? जर आदिवासींचा विकास नाही करू शकत, आदिवासी अजूनही एवढे आदिवासी
जंगलामध्ये आहेत. फक्त आम्ही वोटिंग पुरतेच आहेत का? वोटिंग पुरतंच आमचं जीवन आहे का? मतदानापुरतेच मतदार आहेत का? काय सांगा साहब, ये लोग जो नए लोग खड़े हैं, हमारे यहाँ पानी की समस्या हुई थी कोर्ट क्रमांक 43 में। अभी 1 साल पहले पानी की दूषित पानी के कारण एक बच्चा भी मर गया था। तो जो यहाँ के नगर सेवक है उन्होंने हमारे साथ मिलके उन्होंने दिवाली नहीं मनाई थी। हमको ऐसा ही नगर सेवक चाहिए और वही चाहिए। हॅलो, मला कोणाची उणीधवणी काढायची नाहीये, पण आताचा एक प्रसंग घडलेला आहे। आम्ही राहतो NNP सेक्टर नंबर 6 या ठिकाणी आम्हाला गॅस एजन्सी मिळत नाहीये आणि त्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलोय। सगळ्या पक्षांनी गेलो, आम्हाला दाद मिळाला नाही। परंतु या भाजपाच्या ज्या कविता सॅलियन मॅडम आहे एकूणच गॅसची समस्या आहे। हा बाजार रस्त्यावर लोकांना या दिंडोशीच्या पियाला पाणी नाही, पण तुम्ही या रस्ते बघू शकता, त्या रस्त्यावरती 24 तास पाणी वाहतं। साहेब, शौचालयांची या कुरार विलेज मध्ये शौचालयांची अशी अवस्था आहे की अनोळखी व्यक्ती जर आली आणि इथं विचारलं की शौचालय कुठं आहे तर त्याला सांगायचं वास घेत घेत पुढे जा म्हणजे सापडेल, अशी अवस्था आहे शौचालयांची। आमच्या गुरुदास कामत आणि राजा हे नका सांगू, प्रश्न यांनी शौचालय भरपूर बनवले आणि पाण्याची लाईन एवढी दिली की भरपूर पाणी कुरार काय थांबा जरा ज्यांना काय 12 महिने चौकसून पाणी आहे कशामुळं 12 तिथं शाळा थांब रोज सांगणार पटन साहेब चौकसून कशामुळे ही शाळा ती शाळा कोण जा बरोबर कशामुळे पाणी बंद का नगर कोण आमदार खासदार कुंचे आहेत कुंचे हे आजकाल जे ओमकारचे जे रूम मिळाले तर काही दिवस आता नाही ना बोलले तर 200 दिवस झाले तरी अजून माणसांना रूम मिळाले नाहीत। त्यांना स्थानिक नगरसेवक भेटत नाही, स्थानिक आमदार जाऊन मिळत नाही किंवा तुमची समस्या काय आणि बिल्डर त्यांची काही समस्या सोडवत नाही, ते रात्रंदिवस उपाशीच आहेत। एकूण मी आप्पापाड्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहते, फॉरेस्टर मध्ये राहते। माझा रूम तुटलेला आहे। मी आज शिवसेनेमध्ये गेली होती, गट प्रमुख होती 2 वर्ष आणि ज्यावेळी माझी वेळ आली की मी त्यांना सांगितलं बाबा माझ्या झोपडीचा प्रोग्राम हे मला ह्याच्यानी होत नाही, भाड्याने राहता येत नाही, 10,000 15,000 भरू शकत नाही मी। तर मला त्यांनी सांगितले की दादा काम करतील पण मला तुम्ही दादा सुद्धा काहीतरी चहा पाणी दादांना देवा। एकूणच लोकांचे प्रश्न सुटत असताना मोठ्या प्रमाणात शिवसेनेला सपोर्ट दिलेला आहे। थेट आरोप आहे वनक्षेत्रावरच्या जमिनीच्या ठिकाणी ज्या झोपड्या आहेत तिथले प्रश्न सोडवण्यात आपण यशस्वी आहोत। वनक्षेत्रामध्ये असलेल्या झोपड्यासाठी नेहमी खासदार गजानन कीर्तीकर आणि आमदार सुनील प्रभू हे नेहमी विचारशील आहेत आणि ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी सबवे जे आहे ते पास झालेलं आहे आणि 1.5 वर्षात ते तयार होईल आणि ट्रॅफिकची समस्या संपणार आहे। दुसरी गोष्ट महापालिकेचा SK पाटील माझे मित्र अजित रावराणेंनी जो खोटा आरोप केला होता तो SK पाटील बंद होत होतं ते SK पाटील शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा सुद्धा चालू करण्यात आलं आणि आता MMRDAच्या माध्यमातून ज्या बिल्डिंग तयार झालेल्या आप्पापाड्यामध्ये तिथे हॉस्पिटल तयार केले आहे। एकूणच प्रश्न अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत। आम्ही येणारा लोकांचा जो त्रागा आहे तो प्रश्न न सुटल्यामुळे आणि या प्रश्नांवरच उत्तर आपण घेणार। वेळ झाली एका ब्रेक नंतर जाणून घेणार। इथले रुग्णालयाचे प्रश्न असतील, शौचालयाचे प्रश्न असतील, वाहतुकीच्या समस्या असतील, अनेक समस्या आहेत ज्या लोकांच्या समस्या का सुटल्या नाहीत हे जाणून घेणार थेट लोकांकडून। पाहत राहा फक्त IBN लोकमत, मुंबई कुणाची। IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत मालाड पूर्व मध्ये कुरार विलेजच्या परिसरात आहे। हा परिसर प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लोक राहतात, त्याचबरोबर मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात राहतात। स्लम आहे, इथं सर्व प्रकारच्या नागरी समस्यांच्या लोक त्रस्त आहेत, त्यामुळेच लोकांचा त्रागा आपण पाहिला। ब्रेक पूर्वी आपण जाणार आहोत सामान्य लोकांकडे। सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं। निवडणुकीच्या काळात त्यांच्या प्रश्नांना नेहमी प्राधान्य दिल्याची भाषा बोलली जाते, मात्र काय त्यांचा अनुभव आहे ते जाणून घेऊया। नमस्कार सर, 1 मिनट सर। हमारे इधर अभी सॉरी हम लोग का झोपड़पट्टी का जो है, हम लोग अप्पापारा में रहने वाले हैं। झोपड़पट्टी का हम लोग का क्या है, नहीं लाइट है, नहीं पानी है,
नहीं झोपड़ा का कोई ठिकाना है, वो नेता लोग आते हैं वोट लेके चला जाते हैं, गरीब लोग का कोई सुविधा नहीं अभी तक हुआ है। झोपड़ मी आनंदनगर मध्ये राहते, आम्हाला एवढी गटारची मोठी समस्या आहे। आज 5 वर्ष आमचा नगरसेवक आहे शिवसेनेचा, पण त्याला आम्ही सांगतो की आमच्या घरात पावसाचं पाणी येतं पण ते काय नाले आमचे साफ होत नाही। 10 वर्ष 30 वर्ष झालं जामऋषीनगरमध्ये राहतोय साहेब, तिथे संडास पाणी कुठलीही सुविधा नाही आणि लोक मतदान घेऊन आम्हाला चुतिया बनवून पळून जातात, त्याच्यानंतर कुठली सुविधा देत नाही। वार्ड 38 मध्ये एकही बँक नाही आहे, एकही खेळाचं मैदान नाही आहे आणि एकही हॉस्पिटल नाही आहे। वार्ड 38 मध्ये नेहमी शिवसेनेची सत्ता होती, आलटील पाठवून त्यांची ही या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेने द्यावं। तर फॉरेस्टवाल्यांनी जेव्हा आम्ही लोक रूमवाले आमचे पेपर दाखवायचो तेव्हा आमचे पुरावे सुद्धा फॉरेस्टवाल्यांनी जप्त केलेले आहेत आणि आम्हाला बोलू दिलं नाही, करू दिलं नाही, काही नाही, आम्हाला कुठली सुविधा नाही। पण जेव्हा वोटिंग येते तेव्हा प्रत्येक गल्लीने नेता नमस्कार ताई आम्हाला वोट द्या बोलतो, प्रत्येक गल्लीने घराने जातो आणि जेव्हा निवडून येतो तेव्हा बघत सुद्धा नाही की मी ह्या गल्लीत गेलेलो ह्या पब्लिकला निवडणुका झाल्यानंतर नेते विसरून जातात। चांगले रस्ते नाहीयेत, आरोग्य सुविधा नाहीयेत, चांगले रस्ते नाहीयेत, आरोग्य सुविधा नाहीये, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंग होते, 4 व्हीलर पण लावतात, 2 व्हीलर पण लावतात, बऱ्याच समस्या आहेत, बऱ्याच लोकांना त्रास। अकुर्ली रोड नंबर 2 ची अवस्था बघा सर, वर्षभर रस्त्यावर पाणी असतं, बाथरूमची सुविधा नाही, 2 किलोमीटर आम्हाला बाथरूमला हनुमान नगरला जायला लागतं लहान मुलांना घेऊन। सर यहाँ पे हम यहाँ के खेलने वाले यंगस्टर है और हम लोग के लिए यहाँ पे खेलने के लिए मैदानों की सुविधा पहले यहाँ पे थी नहीं, कोई भी कहाँ से भी लोग आते थे यहाँ पे चरस गांजा बेचते हैं, दारू की बोतलें फोड़ते। हम यहाँ पे किसको कंप्लेंट करना, हमने कंप्लेंट किया अजित राव राणे को, तो उन्होंने उनके नेतृत्व से यहाँ पे जिम थी वो एकदम खंडर बनी हुई थी सर, और ये मैदान में छोटे छोटे लड़के लोग खेलते और हमारे लिए मैदान हमने और अजित राव राणे के नेतृत्व से यहाँ पे यह मैदान अच्छा बना है। जनता की जो भी मूलभूत मैदान जब्त हो गया था सर, ये मैदान जब्त हो गया था। जनता की जो भी मूलभूत आवश्यकता है हर नगर को सोचना चाहिए। आज बेचने की कोशिश की गई थी, ये मैदान जब्त हो जाएगा सर, ये मैदान के लिए ध्यान दो। और अजित राव राणे जी ने ये मैदान हमारे लिए काम किया है। ये दोनों भाई 25 साल से काम करते हैं कुराड़ में, लेकिन रास्ता विस्ता कुछ बनाया नहीं और बीमार आदमी होएगा ना एक तरुण मतदार राजा या नात्याने नगरसेवक आमदार आणि खासदार जी कामं काय त्या इकडच्या प्रतिनिधींना माहित नाही, त्यामुळे कामं तरी कशी करणार। रस्ते गटारे स्वच्छता, इकडे एक हॉस्पिटल नाहीये आणि मुळामध्ये कुठल्याही सुविधा नाहीयेत आणि हे बोलतात ब्रिटिशकालीन इमारत, ब्रिटिशकालीन पाण्याची लाईन टाकून दिले आणि हे स्वतःच्या पाण्याची लाईनची वाटप स्वतःचं क्रेडिट देते। वन खात्यात राहणाऱ्या मतदार नागरिकाने वन खात्यात राहणाऱ्या प्रत्येक मतदाराधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी निवडणूक इथे महानगरपालिकेची एक शाळा आहे, मोटकळीस आलेली आहे, लहान मुलांचा जीव धोक्यात आहे, त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही आणि मेन रोडवर नाले जाम आहेत, पाणी रस्त्यावर आहे, तिथे स्थानिक नगरसेवक रोज येतात जातात पण त्यांचं लक्ष नाही। आज हे मैदान आहे इथे बांबू ठेवले, एक मिनिट, हे मनसे असू द्या, राष्ट्रवादीचं असू द्या, काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, हे आपसामध्ये लढून सुद्धा लोकांचे आजपर्यंत प्रश्न सोडू शकले नाहीत आणि सोडवणारे नाहीत। काय शिवसेना नेहमी इथे 30-35 वर्ष जो झोपडपट्टी विभाग होता, डोंगराळ विभाग होता, या डोंगराळ विभागामध्ये अनेक कामं करून आज लोकांना राहायला शिकवलंय। इथे फक्त दिंडोशी विधानसभेमध्ये नाही, पूर्ण मुंबईमध्ये फक्त मातंग समाजाचा हा मतदार म्हणूनच उपयोग केला जातो आणि नंतर निवडून आल्याच्या नंतर कुठलाही नगरसेवक मातंग समाजाचं कुठलंही काम करत नाही। दत्तवाडीमध्ये अशा टॉयलेट बांधले ना की त्याचं पाणी लिकेज होते, लहान पोरं आजारी पडतात। इलेक्शनच्या प्रचारमध्ये नगरसेवक गेले ते बोलतात इलेक्शन नंतर आपण दुरुस्त करू। अनेक आरोग्याचे प्रश्न असतील, थांबे जरा तू बोललायस, जरा थांब, रिपीट नाही, थांबा। मला सांगा, मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रश्न आहेत, लोक हे करताय, कुठल्या समस्यांना तुम्ही हे करताय? मी 2005 ते 2002 ते 2007 ह्या सालात नगरसेविका होते आणि एक मिनिट आणि माझ्या कार्यकालामध्ये सर्वप्रथम कुरारमध्ये 3 करोड रुपये बजेट निधी करून शिवरेज प्रोजेक्ट आणलेला आहे। कुरारची एवढी लोकसंख्या वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येला शिवरेजची खूप गरज आहे। तुम्ही सांगा। आतापर्यंत जे नगरसेवक आहेत त्या लोकांनी जी कामं केली आहेत ती लोकांसमोर दिसत आहेत आणि त्यासाठी त्यांना डेबिट करायची आज गरज काय लागते? आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांना डेबिट करायची याची गरज काय? त्यांनी कामं केली काय सांगा? मला बोलायचं मी जरा गप्प बसा, जरा आवाज बंद करा, तुम्ही बोलू नका। मी आंबेडकर नगर मधून आलेली आहे, आमचा झोपडपट्टीचा विकास आहे। आतापर्यंत आमच्या विद्याताई चव्हाणकडे कुठलाही पक्ष नसताना त्यांनी आमच्यासाठी लढाई केली व आम्हाला स्थानिक घरं भेटलेत
राहतोय तिथं आमची कच्ची झोपडपट्टी आहे. एकूणच अनेक प्रश्न आहेत. आपण सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे बोलो फाटकन कैंडिडेट बोलिए जल्दी बोलो. नागरी निवारा एरिया में इतना प्रॉब्लम है, इतना गटर का प्रॉब्लम हो रहा है, सब हो रहा है. हम लोग को गैस मिल नहीं रहा है, गैस का पाइपलाइन नहीं मिल रहा है. नगर असताना पंप हाऊस टाकून पाणी विकतात, सत्ता करतात, आपण ब्रेक आहे. आपण जाणून घेत आहोत हे लोकांचा त्रास किती आहे आणि किती समस्या सुटलेल्या नाहीत आणि त्या समस्या न सुटल्यामुळे लोकांचा हा क्रोध अनावर झालाय. निवडणुका आल्या की त्यांना आश्वासनं दिली जातात, मात्र निवडणूक गेल्यानंतर लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. आता थेट आरोप लोकांनी केलाय. वेळ झाली का ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत नक्की या समस्या न सोडण्याच्या मागची नक्की कारणं काय आहेत लोकांकडून आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत कुरार विलेज मध्ये. मालाड पूर्वचा हा विभाग आहे आणि प्रामुख्याने प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळे लोकांचा त्राग आहे. आपण जाणून घेतोय सामान्य जनतेकडून की काय त्यांची समस्या सुटलेल्या नाहीत. अहो आमच्या सगळ्या समस्या अजितराव राणेने पुऱ्या केल्या. बाकी काही बोल रे मॅडम. बाहेर पाठवली नाही. आतापर्यंत कुरारचा विकास ओनली अँड ओनली राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. जेव्हा उमेदवार पहिल्यांदा उभा असतो तेव्हा पब्लिक त्याला चान्स देते आणि सेकंड टाइम त्याला सर्टिफिकेट मिळतं. हा, इथे पाण्याचाही विकास ओनली अँड ओनली फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. मेरा सिर्फ एक ही सवाल है कि मोदी जी ने वादा किया है यूपी में कि किसानों का कर्जा माफ करेंगे. महाराष्ट्र में उनकी सरकार है तो महाराष्ट्र के किसानों की क्यों माफ नहीं करते? ओके ठीक है. ये बोलो बिल्डिंग प्लान आणण्यासाठी का प्रयत्न केले जात नाही? इधर हमारे इधर 200 झोपड़ा फॉरेस्ट का क्यों, इनसे पूछो. जब भी वोट लेने आएंगे बोलेंगे कि हम हमारे पास फोन करो और झोपड़ा बचाएंगे हम. फिर उसके बाद आते सारे मध्ये अजितराव राणेने बिल्डरचा दलाल होऊन बिल्डर लोकांची घरं हडपल्यात. हे वरती बघा. धन्यवाद. आमच्या आम्ही 27 वर्षापासून ज्या कुरार गावामध्ये झोपडपट्टी आहे, वन विभागामध्ये ती झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी आमच्या बायका 2 रुपयाला विकत पाण्याचा हंडा घेऊन येतात. आणि दुसरी बात, आमची मुलं अंधारामध्ये तिथं शिक्षण करतात. त्या ठिकाणी कुठलीही सोय सुविधा नाही, शौचालय नाही, पाण्याची सोय नाही, रस्ते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही या कुरार गावामध्ये दिवस काढतो. इलेक्शन आलं की उमेदवार लोक झोपडपट्टीच्या जीवावर निवडून जातात. आमची कामं करत आहेत. आज या ठिकाणी मला तालुक्यातील सर्व उमेदवार आहेत त्यांना एकच विनंती आहे की सर्वांनीही जे कोणी जिम्मेदारी आम्ही केली होती, आमचा जेव्हा पक्ष होता, जेव्हा आमची सत्ता होती, त्या टायमाला आम्ही कामं केलेले आहेत सर्व कुरारमध्ये. हमारे यहाँ 5 साल से नगर सेवक था गुजर, आज तक उसने कुछ काम किया नहीं और नहीं कोई गली में आया. वो काही काम झाले. आज तक मीडिया वाले किधर गया था? 8 महीने से हाईवे पर बैठा है, 8 महीने से धरने पे बैठा है. कोई आया देखने को तुम्हारा मीडिया वाला? यहाँ का स्थानिक आमदार नहीं आया, खासदार नहीं आया, कोई भी यहाँ का नगर सेवक नहीं आया, आमदार नहीं आया, खासदार नहीं आया, कोई भी नहीं आया. या कुरार गावामध्ये 65 एकर जागेचा प्रॉब्लेम आहे. आज हे सगळे उमेदवार इथे उभे आहेत, पण ह्या उमेदवाराला या कुरार गावाचा विकास काय पडलेला नाहीये. कारण 65 एकर जागेचं लिटिगेशन मिटवू शकत नाही आणि बाकीचे उमेदवार सांगतात की आम्ही घ्यायची पाईपलाईन देऊ. घ्यायची पाईपलाईन आणण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या मंजूर करावं लागतं, याला माहिती आहे का? आज या 65 एकर जागेमध्ये कुठे होणार नाही. कामगारचे लोक धरणेवर राष्ट्रवादी सेनेच्या लोकांनी नगरसेवक दलाली खाल्लेली आहे. FIR दिंडोशी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. या शिवसेना बीजेपीने आज मांडीला लावून बसले. यांनी कोणताही काम केलं नाही. आता फक्त गुशी लागलेला आहे. महानगरपालिकेमध्ये गुशी लागली, या गुशी बाहेर काढण्याकरता राष्ट्रवादी पक्ष गॅस लाईन पाईपलाईनसाठी केंद्र सरकारचे काही निर्देश आहेत. 40 फुटाचे रस्ते लागतात, स्लम लागत नाही. इथे फक्त लोकांची दिशाभूल करतात. आपल्याला या ठिकाणी काही नेते, काही उमेदवार जे बाहेरून आलेले उमेदवार आहेत, हे खोटं बोलून गॅस पाईप आणतात. केंद्र सरकारचे काही निर्देश आहेत, त्यांना कदाचित माहिती नसतील. केंद्र सरकार 40 फुटाचा रोड लागतो, 100% कन्व्हेन्स केलेली प्रॉपर्टी लागते.
कोणत्याही प्रकारची गॅस लाईन या ठिकाणी येत नाही, हे सगळं खोटं बोलताय। मैं आपसे इतना पूछना चाहता हूँ, आप 10 साल से वहाँ पे नगर सेवक है, आपने अभी तक क्या किया? भाजपा का हमारा अभी वहाँ से गैस लाईन हमारा 35 वर्ष ज्या पार्टीला तुम्ही संधी दिली आहे त्या पार्टीने काही इथे काम केलेलं नाही। आता नवनिर्माणाची संधी आमच्या सर्वप्रथम IBN लोकमतचे खूप आभार आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते, एकूणच अनेक प्रश्न सुटलेले नाहीत लोकांचे, त्यामुळे आपण लोकांचा असंतोष पाहू शकतो। वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक नंतर आपण या इथल्या मुद्द्यांवर लोकांचं आंदोलन दिसतंय, लोक असंतुष्ट आहेत। निवडणुका आल्या की त्यांचे प्रश्न सोडवण्याचा वादा होतो, मात्र त्यांचे प्रश्न सोडले जात नाहीत। आपण आता वेळ झाली इथं थांबण्याची, पुन्हा भेटूया नव्या ठिकाणाहून या मुंबई कुणाच्या विशेष कार्यक्रमात। पाहत राहा फक्त IBN लोकमत।